मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2022चा सराव करणार आहोत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तलाठी भरती 2022च्या सरावाला सुरुवात करत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2022 साठी संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। अशाच प्रकारे आपण दररोज तलाठी भरती 2022चा सराव करणार आहोत। तुम्हाला या सरावामध्ये सहभागी होण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायचे आहे। चला तर मग चॅनल सबस्क्राइब करा आणि आजच्या या व्हिडिओचे उत्तरे जे आहेत तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा। तुम्हाला किती प्रश्न बरोबर येतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सुरुवात करूया तलाठी भरती 2022च्या सरावाला। पाहूया अतिसंभाव्य प्रश्न। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या चॅनलचा नक्की फायदा होणार आहे। महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या ज्या अपडेट आहेत त्या तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलच्या माध्यमातून कळवल्या जातात आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक अभ्यासक्रमही तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करायचे आहे। पाहूया तलाठी भरती 2022चे अतिसंभाव्य प्रश्न। तर सुरुवात करूया सरावाला आपण। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ज्यावेळेस मी प्रश्न वाचेल त्यावेळेस त्याचे पर्याय वाचल्याच्या नंतर तुम्हाला मी 1, 2, 4 सेकंदाचा वेळ देईल। यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर कोणतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करायचं आहे आणि तुमचे किती उत्तरे बरोबर येतात हे देखील तुम्हाला याच्या माध्यमातून समजणार आहे। चला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो आहे, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आले? तर हा जो प्रश्न आहे तो वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे आणि याचे जे पर्याय आहेत ते पहा। 1962, 1960, 1963 आणि 1965। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लगेच कमेंट करा। तर पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर कोणते आहे। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1। 1962 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज याची स्थापना किंवा हे लागू झालेले आहे। महाराष्ट्रामध्ये पंचायत राज 1962 पासून सुरू करण्यात आलेले आहे। तर पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2 आहे, पंचायत या विषयाशी घटनेतील कितवे प्रकरण संबंधित आहे? असा प्रश्न आहे। तर पंचायत या विषयाशी घटनेतील कोणते किंवा कितवे प्रकरण संबंधित आहे? आणि पर्याय आहेत प्रकरण 9, प्रकरण 10, प्रकरण 11, प्रकरण 13। तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे आहे। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, 9। पंचायत या विषयाशी घटनेतील प्रकरण 9 संबंधित आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, केंद्र शासनाचे 122वे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 GST कर प्रणाली, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे मोटार वाहन कायदा, पर्याय क्रमांक 3 मालमत्ता आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या ज्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते आपण पाहूया। तर पहा, योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 GST कर प्रणाली याच्याशी संबंधित केंद्र शासनाचे 122वे घटना दुरुस्ती विधेयक संबंधित आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती वर्ष असावे लागते? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 18, पर्याय क्रमांक 2 30, पर्याय क्रमांक 3 25 वर्ष, पर्याय क्रमांक 4 21 वर्ष। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2। विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्ष असावे लागते, किमान 30 वर्ष असावे लागते। तर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय
25 वर्ष असावे लागते आणि विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्ष असावे लागते. हाही मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, हा प्रश्न बऱ्याच वेळा वारंवार सर्व परीक्षांमध्ये रिपीट होणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते? तर या प्रश्नाचे जे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 कलम 18, पर्याय क्रमांक 2 कलम 40, पर्याय क्रमांक 3 कलम 17, पर्याय क्रमांक 4 कलम 42. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम 17 हे आहे. अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम 17 आहे. कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट केली जाते किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये अस्पृश्यतेशी संबंधित असणारे कलम आहे 17. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 विधानसभा अध्यक्ष, पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री. राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा मुख्यमंत्री हे असतात. त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अधिकाराखाली येते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गृह मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 3 राज्यपाल, पर्याय क्रमांक 4 उपमुख्यमंत्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गृह मंत्रालय. राज्यातील पोलीस प्रशासनाचे जे कार्य असते ते गृह मंत्रालय याच्या अधिकाराखाली असते आणि गृह मंत्रालयामध्ये पोलीस महासंचालक ही पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च असणारं पद आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8, आर्थिक आणीबाणी राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लावता येते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कलम 360, पर्याय क्रमांक 2 कलम 342, पर्याय क्रमांक 3 कलम 371 आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 360. आर्थिक आणीबाणी राज्यघटनेच्या 360 कलमा अन्वये लावता येते किंवा 360 कलमानुसार लावता येते. प्रश्न क्रमांक 9, राज्यात पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे होते? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन 1967, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियमन 1960, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियमन 1965 आणि पर्याय क्रमांक आहे 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन 1967 नुसार राज्यात पोलीस पाटलाची नियुक्ती या अधिनियमाद्वारे जी आहे ती केली जाते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, देशाचे राष्ट्रपती कोणत्या कलमाअंतर्गत राज्यपालाची नियुक्ती करतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कलम 155 नुसार, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे कलम 160 नुसार, पर्याय क्रमांक 3 आहे कलम 350 नुसार आणि पर्याय क्रमांक 4 आहे 340 या कलमानुसार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 155 नुसार देशाचे राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करत असतात. कलम 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती देशाचे राष्ट्रपती करत असतात. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र विधानसभेची निर्वाचित सभासद संख्या किती आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 288, पर्याय क्रमांक 2 78, पर्याय क्रमांक 3 280 आणि पर्याय क्रमांक 4 आहे
48. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 288. महाराष्ट्र विधानसभेची निर्वाचित जी सदस्य संख्या आहे किंवा सभासद संख्या आहे ती आहे 288. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची जी सदस्य संख्या आहे ती आहे 78. हाही मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12 आहे राज्यपाल विधानसभेवर साहित्य, कला, शास्त्र, सहकार चळवळ, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातून किती सदस्य नियुक्त करू शकतात किंवा किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 18 सदस्य, पर्याय क्रमांक 2 15 सदस्य, पर्याय क्रमांक 3 19 सदस्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे 12 सदस्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12 सदस्य. राज्यपाल विधानसभेवर साहित्य, कला, शास्त्र, सहकार चळवळ, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातून 12 सदस्यांची नियुक्ती करू शकतात. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 विधान परिषद सदस्यांच्या उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा किती? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 35 वर्ष, पर्याय क्रमांक 2 25 वर्ष, पर्याय क्रमांक इथं 25 डबल झाले तर इथं 30 वर्ष, पर्याय क्रमांक 3 आहे 30 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 आहे 18 वर्ष. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30 वर्ष. विधान परिषदेच्या सदस्य उमेदवारांसाठी व किमान वयोमर्यादा जी आहे ती आहे 30 वर्ष. म्हणजे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं वय किमान 30 वर्ष असणे आवश्यक आहे. तर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं वय 25 वर्ष असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 IMP प्रश्न बऱ्याच वेळा तलाठी भरतीमध्ये रिपीट होतो. प्रश्न क्रमांक 14 आहे तलाट्याच्या कार्यालयाला काय म्हणतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तलाठी ऑफिस, पर्याय क्रमांक 2 तलाठी शाळा, पर्याय क्रमांक 3 सज्जा व पर्याय क्रमांक 4 आहे तलाठी कार्यालय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सज्जा. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच येत असेल तर तलाट्याच्या कार्यालयाला सज्जा असे संबोधले जाते किंवा सज्जा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. मी या प्रश्नाचं उत्तर सांगणार नाही. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रश्न क्रमांक 15 आहे तलाठी शाळांची निर्मिती सर्वप्रथम कोणी केली? आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले, पर्याय क्रमांक 2 सयाजीराव गायकवाड, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे शाहू महाराज व पर्याय क्रमांक 4 आहे लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. अशाच प्रकारे आपण तलाठी भरती 2022चा दररोज सराव करून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त 15 प्रश्न पाहिले. अशाच प्रकारचे प्रश्न आपण दररोज पाहणार आहोत. प्रश्नांची संख्या वाढवणार आहोत. त्यामध्ये आपण भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि तुम्हाला या सरावात जर सहभागी व्हायचं असेल, तलाठी भरती 2022चा रोज सराव करायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावे लागेल. तर चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.